म्हणून तुम्ही आपले कायदे पाळा. जे काय बेकायदेशीर आहे प्रशासनाला सांगेन, डिपार्टमेंटच्या आमच्या लोकांना सांगेन. बेकायदेशीर गोष्टीला कुठलाही प्रोत्साहन देऊ नका. जे कायदे तुम्ही हिंदू समाजाला लावता तेच कायदे अन्य धर्माला लावले पाहिजेत. आमच्या मिरवणुका अगर 10 वाजेपर्यंत अगर चालत असतील तर मोहरमच्या आणि ईदच्या मिरवणुका पण 10 वाजल्यापर्यंतच वाजलं पाहिजे. 1 मिनिट जास्त परवानगी द्यायची नाही. या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आमचं लक्ष असेल. म्हणून दादांना तुम्हाला सांगतो, वाद ऐकलं त्यांचं पूर्ण. म्हणजे दादा चिंता करू नका. योग्य माणसाला स्टेजवर या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. योग्य माणसाला बोल. आपल्या आता कानावर गेलाय ना, आपण डायरेक्ट बोलणारे कमी आणि कार्यक्रमवाले जास्त आहोत. तुमचा हक्काचा विचाराचा माणूस सरकारमध्ये बसलाय. कोणी काही त्रास दिला आणि तो बेकायदेशीर असेल, फक्त एक फोनवर कळव. बाकी सगळं त्या संबंधित माणसाला कळेल कसं थरथर कापायला लागतं. त्याच्यानंतर उगाच आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याला इकडच्या कोणी त्रास द्यायचा नाही. आज काय नुसतं कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आलेलो नाही, पण माझ्या इकडच्या प्रत्येक हिंदुत्वादी कार्यकर्त्याला मला संदेश द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही, आम्ही सरकार म्हणून तुमच्या सगळेजण बरोबर आहोत. एवढा विश्वास तुम्हाला द्यायसाठी मी इथे आलेलो आहे. हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने त्या सरकारला आशीर्वाद दिलाय. एक भगवादारीला सरकारचा मुख्यमंत्री म्हणून तिथे बसवलंय. म्हणून कुठल्याही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही चिंता करायची गरज नाही. आपल्या धर्माची सुरक्षा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे, आपल्या धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला हे सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही. एवढा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो. आजच्या निमित्ताने म्हणून दादांना सांगेन, तुम्ही काम तुमचं असंच सुरू ठेवा. म्हणजे त्यांचं जे काय काम कार्य बघितल्यानंतर मला त्यांचं वय खरं काय विचारासारखं वाटलं. म्हणजे काही व्हिडिओ दादाने मला दाखवले. पण मला एक डायरेक्ट आहे विषय. म्हणजे आम्ही तर नुसतं कमरेतच बेल्ट घालतो. पहिलं थोडं भेटले असं, आता मंत्री झालोय म्हणून थोडं आता व्यवस्थित वागायला लागेल. पहिले दादा भेटले असते तर मी त्यांना सांगितलं तर या शुभ काम मध्ये आमचा पण जरा हातभार लावा. पण आता नाही करू शकत. सगळे बंधनं आलेली, आचारसंहिता आली आहे. पण तरीही तुम्ही चिंता करू नका. त्या मंत्रालयावर फडकणारा जो भगवा झेंडा आहे तो तुमचा हक्काचा आहे दादा. तुम्ही चिंता करू नका. यापुढे हिंदुत्वाचं काम असंच ताकदीने चालू ठेवा. कोणीही आमच्या माता भगिनींना वाकड्या नजरेने पाहता कामा नये. एवढी धाक आणि दरारा आपल्या हिंदू समाजाच्या इथे तयार करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.